सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातील गोडाऊनमधून अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेले जुने लोखंडी भंगार साहित्य चोरून घेऊन जात असताना एका टेम्पो चालकाला रंगेहात पकडण्यात आले। या खळबळजनक प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिकेचे उपअभियंता अविनाश अशोक वाघमारे यांनी घेतली आहे। त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अतिक्रमण प्रतिबंधक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, स्टोअर कर्मचारी सचिन गाडे, टेम्पो चालक जमीर हैदर इनामदार वय 47 राहणार नई जिंदगी सोलापूर व देखरेख करणारे कर्मचारी व अन्य 3 अनोळखी इसम यांच्या विरुद्ध सोमवारी रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेले साहित्य सांभाळण्याची किंवा दंडात्मक पावती फाडून ते सोडवण्याची कायदेशीर जबाबदारी अतिक्रमण प्रतिबंधक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, स्टोअर कर्मचारी सचिन गाडे व देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती। मात्र कोणत्याही विभागाची परवानगी न घेता किंवा दंडाची पावती न फाडता हे सरकारी साहित्य चोरीला जात होते। या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपींशी संगनमत करून चोरीला पाठबळ दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। यात मालवाहतूक गाडी आणि भंगारसह एकूण 1,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात महापालिका अधिकाऱ्यांनी फिर्याद द्यावी आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करावा यासाठी शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्यात ठिय्या मारून होते।